आली आली भाग्यलक्ष्मी। आज तू होता म्हणून काशी वाचली, तू आमचा जीव वाचवलायस। अहो असं काय बी नाही, मी आपल्या माणसांसाठी केलं आणि ती बहीण आहे माझी। पण तुला बक्षीस तर मिळालाच पाहिजे। आजपासून तू माझा खास माणूस, तू आजपासून आमच्या घरातच राहायचंस। संजयराव धन्यवाद। अरे अरे धन्यवाद। आज प्रतापचं वेगळं रूप बघून खूप बरं वाटतंय आणि एका बहिणीसाठी यासारखं सुख ते काय। माझा पहिला डाव यशस्वी झाला। अरे सूर्या, घडलेला समजा प्रकार आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलाय। अरे ती गोदा त्या ती जिवंत आहे। तुम्ही दोघांनी बाबा सावध राहा। अरे तो भाऊ लय बेकार आहे। हे प्रशांत, एक काम कर, तू आता 24 तास त्या गुरुवाच्या घरावरती लक्ष ठेव। चला निघा आता। तू मुंबईला जा आणि प्रतापला भेट। त्या प्रतापनी पण फोन बंद करून ठेवलाय, तिथे काय चाललं ना तेच कळत नाहीये। अरे म्हणून तर सांगते की तू जा आणि बघ की त्याने काम केलंय की नाही। काम झालं, माझ्या हाताला लागणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे होती की नाही? तू उगारलेला सुरा मला लागला। सॉरी। तुझं लग्न संजयशीच होणार। कसं? त्याचं तर लग्न झालेलं आहे। काही झालं तरी तुझं संजयशीच लग्न होणार। हो, होऊ शकतं। हा मम्मी, नाही झालं तर? नाही झालं तर संपून टाकीन सगळ्यांना। इकडे आल्यावर मी देवाला कौल लावला होता की तुमची साथ कधीच सुटू नये म्हणून। बर, मग काय कौल दिला देवाने? अहो, दावा कौल दिला हो। त्यामुळे तुम्हाला इतकी काळजी वाटते आणि त्यात कालचा घडलेला प्रकार। काशी, हे बघ, मला असं काहीच वाटत नाही। तू कुठल्या महत्वाच्या कामासाठी जातोस हे मला कळायलाच हवं। चल तू निघ लवकर आणि बघ तिथं मला फोन कर। कळलं? हे बघ साहेब, घात झाला। फाशी बसायची उभं राहायची वेळ नाही। चला चला, घात झाला। अरे पण काय झालं, काय थांबतील का नाही? त्या बाप्पाजींच्या घराजवळ जे बिराई आईचं देवस्थानाचं कार्यालय आहे ना, तिथं तो रोडा पडला। सगळं सोनं नाना गेलं, सगळं गेलं। काय बोलास? अगं मी वाईट आहे, अजूनही मी वाईट आहे। मी खूप वाईट आहे काशी, मी वाईट आहे, मला माहितीये। मला माझी लाज वाटते काशी। असं वाटतं सरळ जाऊन आत्महत्या करावी आणि हे आयुष्य संपून टाकावं एकदाच। नाही रे प्रताप, असं बोलू नकोस। हे बघ प्रताप, असला कोणताही विचार तुझ्या मनात आणू नकोस रे। काशी, तू लय थोर आहेस, लय महान आहेस बघ। त्यामुळे मला कसंही करून मुंबईला जायलाच हवं, कारण त्याला कामिनी बहिणींचं हे कटकारस्थान सांगणं फार महत्वाचं आहे। हो, संजय आणि काशी बेसावत राहता कामा नये, नाही तर काही होऊ शकतं। तर तुम्ही निघा आता मुंबईला। हो, मी ताबडतोब मुंबई गाठतो। येतो मी। हो, कामिनीबाई, तुम्ही इकडे? मला फक्त एकदा सांगा की तुम्ही मला माफ केलं। तुम्ही काही चुकीचं केलेलंच नाहीये, तर माफ करण्याचा संबंधच कुठे येतो? भाऊ मुंबईला जाऊन संजयला भेटला आणि चित्राविषयी सांगितलं तर माझं सगळंच पितळं उघडं पडेल। आता याला काहीही करून थांबवलं पाहिजे। वहिनी, येतो मी। वहिनी, गुरव, वहिनी,